साहेब नमस्ते. नमस्कार. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या आता जी निवडणूक चालू आहे, आता मतदानासाठी अवघे काही 5-6 दिवसच शिल्लक आहेत. 7 तारखेला प्रत्यक्ष मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण राबवलेली प्रचार यंत्रणा आणि आपण केलेले विकास कामं ही आपण कितपत लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या प्रचाराच्या माध्यमातून यशस्वी झालात? सुरुवातीच्या काळामध्ये माझी उमेदवारी घोषित व्हायला थोडासा उशीर झाला. त्यानंतर महायुती असलेल्या घटक पक्षांचे मेळावे घेण्यामध्ये वेळ गेला आणि मेळावे झाल्यानंतर यांच्यामध्ये समन्वय असा झालेला आहे की आता माझी कामं घरोघर पोहोचवण्यासाठी मोठी यंत्रणा मला मिळाली आणि या यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत या पद्धतीचं माझं काम, मोदी साहेबांचं काम, राज्य शासनाचं काम आता प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेलं आहे. साधारण किती कोटीची विकास कामं गेल्या 5 वर्षात आपल्या माध्यमातून झाली? ग्रामीण भागासाठी 800 कोटी हं. आणि मग हिशोब वाटतं हजारो कोटी. उदाहरणार्थ आमचं एअरपोर्ट असेल, नॅशनल हायवे असतील, 3 नॅशनल हायवेज झाले. बरं. एक पुन्हा बेंगलोर रोड, एक रत्नागिरीवरून आपला नागपूरवरून जाणारा हैदराबादचा रोड, दुसरा संकेश्वरवरून जाणारा आंबोली मार्गे कोकणात जाणारा रस्ता. त्यानंतर आता आजच जे आले कळे बाजार भावासाठी अधिकरणासाठी, जमीन अधिकरणासाठी पैसे मिळाले. पैसे मिळाले. हा सुद्धा मोठा 800 कोटीचा रोड. अचिव्हमेंट आहे. कोट्यावधी रुपये आले. पंतप्रधान सडक योजना, त्याचबरोबर CRA फंड, नाबार्ड या केंद्र शासनाचे हे फंड पण आपल्याला मिळाले. कोल्हापूर वैभववाडीचा जो मार्ग आपला प्रस्तावित आहे तो पुढं घेऊन जाण्यासाठी किंवा तो पूर्ण मार्गी लावण्यासाठी ते आता लोकांची गरज आहे किंवा ती प्रतीक्षित आहेत लोक की तो कधी होतोय, म्हणजे ज्यामुळं कोल्हापूर आणि तळकोकण जोडला की पुन्हा दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाला गती मिळेल. माझे वडील खासदार असल्यापासून या प्रश्नाची गती देण्याचा प्रयत्न केला. मधल्या काळामध्ये जवळजवळ तो गुंडाळा की अशी परिस्थिती होती. पण यावर्षी या शासनानं, विशेषतः निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना गतिशक्ती एक योजना काढली, ज्यामध्ये असे रखडलेले प्रकल्प आहेत त्यांना कायमपणानं गती देणं, शक्ती देणं या भूमिकेनं त्यात होता. आम्हाला असं वाटत होतं की टोकन ग्रँट लागल्याने कदाचित भासनात गुंडाळा वाटतं, पण तसं झालेलं नाही. त्या गतिशक्ती योजनेमुळे आता सर्वे कधीच पूर्ण झाला. त्यासाठी लागणारा निधीसुद्धा आता त्यामध्ये मंजूर होईल. तो लवकरात लवकर, गतिशक्ती एवढाच अर्थ असा की गतीनं त्याला शक्ती द्यायची, या पद्धतीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न माझ्या काळामध्ये झाला. आणि परवा तर माझ्या प्रचार सभेच्या निमित्तानं आदरणीय पंतप्रधानांनी जाहीरपणाने सांगून टाकले की आता तो प्रकल्प होतोय, त्यामुळे आता अडचण, पंतप्रधानांनी सांगितल्यानंतर कुठलीही अडचण नाही. ही निवडणूक म्हणजे हिंदुत्ववाद विरुद्ध पुरोगामित्व असं एकंदरीत प्रचाराच्या माध्यमातून पुढे आले. या माध्यमातून आपण लोकांना किंवा आपल्या मतदारांना कसा संदेश द्याल, नेमकं काय यामध्ये आहे? आता मला वाटतंय तुम्ही सुद्धा मुद्द्यावर आलाय. हिंदुत्व विरुद्ध पुरोगामित्व नाही, हिंदुत्व विरुद्ध पुराणमतवाद अशा पद्धतीने ही निवडणूक आहे. पुराणमतवाद म्हणजे 100 वर्षापूर्वीचं सांगायचं, सध्याचं काय बोलायचंच ते. आणि हिंदुत्वसुद्धा नुसतं जातीपाती धर्माचं हिंदुत्व म्हणत नाही. हिंदुत्व हे विकासाचं हिंदुत्व आहे. जे मोदीजींनी स्वीकारले या देशामध्ये हिंदुत्वाच्यासाठी, हिंदुत्व एवढ्यासाठी घेतले की या देशामध्ये एकोपा राहावा आणि या एकोपानं सगळ्यांनी पुढे जात असताना या देशामध्ये विकास व्हावा, ही संकल्पना मोदीजींची आहे. आणि हे मोदीजींचं हिंदुत्व आमच्या डोक्यामध्ये आहे. मी जाहीरपणाने सांगितले, माझ्या हृदयामध्ये पुरोगामित्व आहे, पण माझ्या डोक्यामध्ये हिंदुत्व आहे. हिंदुत्व नुसतं जातीपातीचं नाही तर विकासाचं हिंदुत्व आहे. आणि हे हिंदुत्वाचा जो अजेंडा आहे हा 10 वर्षामध्ये यशस्वी झाला. या पुढच्या काळामध्ये अधिक ताकदीने तो यशस्वी होणार आहे. आपल्याला प्रचाराच्या माध्यमातून विरोधकांच्याकडून निष्क्रिय खासदार ज्यांचा मतदारसंघात संपर्कच नाही गेल्या 5 वर्षात असा आरोप केला जातोय, त्याबद्दल आपण काय सांगाल? मी हे एका कुणीतरी चाणक्यानं नॅरेटिव्ह सेट करण्याचा, चुकीचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, हे वारंवार सांगितलं. खरं म्हटलं तर माझा संपर्क नसता तर मोठ्या प्रमाणावर मला प्रतिसाद मिळाला नसता. घटक पक्षांचे सर्व कार्यकर्ते माझ्या प्रचारात एवढ्या जोरात आले नसते. मी जनतेशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न केला. कदाचित या नेत्यांशी कनेक्ट राहिल्यावर मी कमी पडलो असेल आणि माझी ती गरज होती, कारण त्यांच्याशी मी कनेक्ट राहिलो असतो तर मग आपलं ठरलंय तुपलं ठरलं यात मी अडकलो असतो. मला त्यात अडकायचं नव्हतं. खऱ्या अर्थानं ज्या पक्षानं मला उभा केलं, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, त्याचा अजेंडा घेऊन मला पुढे जायचं आहे. आणि मग सोयीप्रमाणे ही काम करणारी मंडळी आहेत. मागच्या वेळी त्यांना आम्ही हिंदुत्ववादी वाटलो नाही, त्यांचं स्वतःचं राजकारण म्हणून ते माझ्याबरोबर आले. यावेळी त्यांना वाटलं, आणि म्हणून एखादा माणूस कायमपणानं देशाची जिल्ह्याची दिशा ठरवतो अशा पद्धतीचा अहंकार काही मंडळींनी झालेला आहे. आपण म्हणू तोच खासदार, आपण म्हणू तोच कोल्हापूरचा महापौर, आपण म्हणू तोच आमदार, आपण म्हणू तोच गोकुळचा संचालक, चेअरमन आणि जिल्हा बँकेचा संचालक. ही परिस्थिती राहणार नाही. या अहंकाराला या निवडणुकीमध्ये उत्तर मिळेल आणि खऱ्या अर्थानं जनतेच्या मनामध्ये जे आहे ते घडणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या 3 दिवसापासून कोल्हापुरात तळ ठोकला आहे, म्हणजे कोल्हापुरात ते मुक्कामीच आहेत. त्यांना ही कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा जागा प्रतिष्ठेच्या मुख्यमंत्री साहेबांनी केल्यात काय काय वाटतंय? मुख्यमंत्र्यांचा स्वभाव कार्यकर्त्याचा आहे. जरी ते मुख्यमंत्री असले, नेते असले, तरी कार्यकर्त्याचा मूळ स्वभाव ते काही लपवू शकत नाहीत. आणि आपण म्हणता की मतं मागण्यासाठी मुख्यमंत्री 3 दिवस आले, पण त्याच्या आधीच्या जर घटना आठवल्या, विशेषतः 2019 साली जो पूर परिस्थिती कोल्हापुरात झाली,
त्यावेळी त्या पुरामध्ये ते स्वतः उतरले होते. त्यावेळी सुद्धा ते राज्याचे महत्त्वाचे मंत्री होते, नगरविकास मंत्री होते, जवळजवळ 2 नंबरचे मुख्यमंत्री असल्यासारखे होते. पण ते त्या पुरात उतरले, राहिले आणि ते कार्यकर्त्याला पाठवून देऊ शकले असते, पण ते स्वतः उतरले, तिथं साहित्य वाटप केलं, त्या लोकांचं पुनर्वसन केलं. हे जसं माझ्या मतदारसंघामध्ये या बाजूला केलं, त्याच पद्धतीनं शिरोळला सुद्धा जवळजवळ 3 दिवस ते मुक्कामला होते. त्या काळामध्ये त्यांनी जवळजवळ 10-20 ट्रक भरून संसारोपैकी साहित्य मुंबईवरून घेऊन आले, औषधे घेऊन आले, डॉक्टर घेऊन आले. हे जसं पूर परिस्थितीमध्ये केलं तसंच कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी मुक्काम केला, हे सुद्धा कदाचित आपल्याला आठवत असेल. आणि एवढंच नव्हे तर कोल्हापूरची महालक्ष्मी ज्यावेळी मुंबईला पाण्यात अडकली त्यावेळी पहिल्यांदा त्यांच्या मदतीला धावून जाणारा माणूस हा एकनाथ शिंदेसाहेब होते. आणि म्हणून एकनाथ शिंदेसाहेब काय फक्त मतं मागायला येत नाहीत. एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळी कोल्हापूरला मदत लागेल त्यावेळी आघाडीची भूमिका घेतात. पंतप्रधान मोदी साहेबांची परवा सभा झाली, त्या सभेच्या माध्यमातून मताधिक्यामध्ये किती फरक पडेल असं आपल्याला वाटते? फार मोठा पडेल. लाट झालेली आहे. आता हे लाटेचं मोजमाप काय माझ्या काळाची यंत्रणा माझ्याकडे नाही. ते सगळं तुम्हाला निवडणुकीच्या मतपेटीतून दिसेल. मुख्यमंत्र्यांच्याकडून दबावाचं राजकारण सुरू आहे. कोल्हापुरात राहून ते अनेक घटक पक्षांच्या किंवा आपल्या सपोर्ट मिळवायसाठी एक दबावाचं राजकारण करतात असं विरोधकांनी आरोप केला. त्याबद्दल आपण मला वाटते सतेज पाटलांना आमच्या पक्षाच्या नेत्यांची भीती पडलेली आहे. ते इथं आले की त्यांना धसका बसतोय, त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. खरं म्हटलं तर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यासाठी एवढं केलं पाहिजे, एवढं केलंच पाहिजे. खरं म्हटलं तर माझ्या मतदारसंघात ते येतात असं नव्हे, जिथं तिथं शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभा राहिलेले त्या प्रत्येक ठिकाणी ते जातात. सतेज पाटलांना वाटते जग सगळं त्यांच्या भोवती फिरते. तसं नाही, तशी गोष्ट नाही आहे. ही निवडणूक आपल्या विचाराच्या माणसाला निवडून आणण्यासाठी आहे, दुसऱ्यावर दबाव टाकण्यासाठी नाही. आणि दुसऱ्याचा उमेदवार पाडण्यासाठी, आम्ही कोणाला पाडण्यासाठी लढत नाही, आम्ही जिंकण्यासाठी लढतो.